14 नोव्हेंबरला खासदार चंद्रशेखर आझाद अमरावतीमध्ये डॉक्टर अलीम पटेल यांच्या प्रचारार्थ रोड शो आणि जाहीर सभा. अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आझाद समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अलीम पटेल यांच्या प्रचारार्थ नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार व भीम आर्मी आणि आझाद समाज पार्टी सर्वेसर्वा भाई चंद्रशेखर आझाद यांचा भव्य रोड शो आणि जाहीर प्रचार सभेचे आयोजन 14 नोव्हेंबर रोजी करण्यात आले आहे. अमरावती जिल्ह्यातील तमाम नागरिकांनी या रोड शोला व जाहीर सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन अमरावती जिल्हा प्रभारी डॉक्टर बशीर खान पटेल व जिल्हाध्यक्ष सनी चौहान यांनी केले आहे. रोड शोची सुरुवात लालखडीपासून ते पठाण चौक ते नागपुरी गेट, इतवारा, चित्रा चौक, मालवीय चौक, इरविन चौक येथे समापन होऊन या ठिकाणी रॅलीचे भव्य सभेमध्ये रूपांतर होणार आहे आणि या ठिकाणी भाई चंद्रशेखर आझाद उपस्थित सर्व मतदारांना संबोधित करणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष विपुल चांदे यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेला प्रदेश प्रमुख महासचिव मनीष साठे, प्रदेश प्रवक्ता किरण गुर्दे, महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य प्राध्यापक प्रमोद मेश्राम, जिल्हाध्यक्ष सनी चौहान, जिल्हा प्रभारी डॉक्टर बशीर खान, जिल्हा प्रभारी देवधन धुवे, शहराध्यक्ष विपुल चांदे, रवींद्र फुले, विजय सवई, अन्सार बेग, मुझफ्फर खान, लक्ष्मण चापळकर, जितेंद्र रामटेके, सूरज रामटेके, धर्मपाल पिलायन, संजय गडलिंग, संजय आठवले, रवी हजारे, रवी बागडे, अशोक इंगले, मंगेश वानखडे, विकी भगत, दीपक खंडारे, महेंद्र गायकवाड, प्रवीण शेंडे, गोलू रामटेके, अक्षय पांडे, वासुदेव पात्रे, नानासाहेब धुळे, फैजान खान, सुरेंद्र नितनवरे, माधुरी मेश्राम, आरती स्तूल, अतुल गायगोले, आमिर खान, शेख शफीक इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. सगळ्यांना या ठिकाणी मी नमस्कार करतो. आज या ठिकाणी आझाद समाज पार्टी अमरावती जिल्हा व शहर कार्यकारिणीच्या वतीनं आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. या पत्रकार परिषदेकरिता उपस्थित सर्व दैनिक वृत्तपत्रांचे सन्माननीय पत्रकार बंधू भगिनी, संपादक, उपसंपादक, जिल्हा प्रतिनिधी, आपला सर्वांच्या या पत्रकार परिषदेमध्ये आझाद समाज पार्टीच्या वतीनं मी तुमच्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहिती आहे आता विधानसभेच्या निवडणुकीचं सध्या या ठिकाणी रणधुमाळी सुरू आहे. आपण जर बघितलं तर अमरावती विधानसभा हा जो मतदारसंघ आहे हा अनेक वर्ष जो आहे तो प्रस्थापित जे पक्ष आहे त्यांच्या ताब्यात राहिलेला आहे आणि जो प्रस्थापित पक्षाचे आमदार होते ते पालकमंत्री सुद्धा राहिलेले आहे. तरी पण या अमरावती मतदारसंघाचा जो विकास पाहिजे तो विकास तसा झालेला नाही आणि म्हणूनच ज्यांनी या बहुजन चळवळीमध्ये, आंबेडकर चळवळीमध्ये इथल्या सर्व उपेक्षित अल्पसंख्याक आदिवासी समाजासाठी जे काम केलं, म्हणजे 15 वर्ष देशाची सेवा केल्यानंतर तिथून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी इथं समाजामध्ये जे काम केलं 10 वर्षामध्ये, ते 10 वर्षाचं काम पाहून आझाद समाज पार्टीचे सर्वेसर्वा भाई चंद्रशेखर आझाद यांनी डॉक्टर अलीम पटेल यांना आझाद समाज पार्टीची अमरावती मतदारसंघाची उमेदवारी दिली. त्या अनुषंगानं आपण मोठ्या ताकदीनं आपण आझाद समाज पार्टीचे उमेदवार अलीम पटेल यांचा प्रचार करत आहेत. परंतु त्यांच्या या प्रचाराच्या मध्ये अनेक स्टार प्रचारक येऊन गेले, अनेक राजकीय पक्षांचे. अशाच मध्ये आता आझाद समाज पार्टीचे सर्वेसर्वा आणि नगीना लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाई चंद्रशेखर आझाद हे येत्या 14 नोव्हेंबरला आपल्या या अमरावती जिल्ह्यामध्ये आझाद समाज पार्टीचे अमरावती मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अलीम पटेल यांच्या प्रचारासाठी या अमरावती जिल्ह्यामध्ये येत आहेत. अमरावती जिल्ह्यामध्ये म्हटलं म्हणजे आपल्या अमरावती शहरात पण येत आहेत. आमचे या अमरावती जिल्ह्यामध्ये 3 उमेदवार आहेत. एक अचलपूर मध्ये राहुल कदू आहे, त्याच्यानंतर मोर्शी सुशील वेले आहे आणि आमच्या अमरावती मतदारसंघाचे माजी लेफ्टनंट कमांडर डॉक्टर अलीम पटेल साहेब आहेत. तर भाई चंद्रशेखर आझाद 14 नोव्हेंबरला अमरावतीला आल्यानंतर आपण त्यांच्या या ठिकाणी जो आहे रोड शो आयोजित केलेला आहे. तर हा जो रोड शो आहे आपण लालखडीपासून सुरुवात करणार आहोत. हा रोड शो लालखडीपासून ते पठाण चौक ते नागपुरी गेट, इतवारा, चित्रा चौक, मालवीय चौक आणि इरविन चौकामध्ये आपण या रॅलीचं भव्य रूपांतर आपण जाहीर सभेमध्ये करणार आहे आणि त्याच ठिकाणी या रॅलीचं समापन करणार आहे. या समापनाच्या वेळी आझाद समाज पार्टीचे सर्वेसर्वा भाई चंद्रशेखर आझाद इथल्या तमाम अमरावतीतील मतदार बंधू आणि भगिनींना संबोधित करतील आणि त्याचप्रमाणे डॉक्टर अलीम पटेल यांना निवडून आणण्यासाठी ते सगळ्या मतदारांना आवाहन करतील. ज्या
पद्धतीनं नगिना लोकसभा मतदारसंघामध्ये भाई चंद्रशेखर आझाद निवडून आले आणि सर्वसामान्य जनतेसाठी काम करत आहेत, तशाच पद्धतीचं त्यांना अपेक्षा आहे की अलीम पटेल यांनी हे सुद्धा काम करतील. त्यामुळेच भाईंना या ठिकाणी वेळ मिळत नव्हता, पण तरी पण त्यांना माहिती आहे की अलीम पटेल एक चांगला दमदार नेतृत्व आहे आणि निवडून येणारा उमेदवार आहे. त्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी भाई चंद्रशेखर आझाद येत आहेत. मैं आज़ाद समाज पार्टी और भीम आर्मी का अधिकृत उम्मीदवार हूँ. मेरी ही प्रचार के लिए, मेरी उम्मीदवारी के लिए एडवोकेट चंद्रशेखर आज़ाद जो नगीना से सांसद है और बहुजन नेता है, किसानों के नेता है, हर पिछड़े वर्ग की आवाज़ उठाने वालों में से है. आज संसद के अंदर वो हर मुद्दे उठा रहे हैं जो पिछड़े हुए लोगों के. ऐसा नेता अमरावती में आए, ये अमरावती के लिए बड़ी बात है. हम सबको सुनते हैं, हमने ज़मीनी स्तर के नेता एडवोकेट चंद्रशेखर आज़ाद जिन्होंने खूब संघर्ष किया, जेलों में गए और उसके बाद नगीना से जनता ने उनको सांसद बनाया. आज चाहे राजस्थान रहो, चाहे हरियाणा रहो, चाहे झारखंड रहो या साउथ में रहो, कहीं पे भी अगर पिछड़े वर्ग के साथ अन्याय होता है तो एडवोकेट चंद्रशेखर आज़ाद वहाँ पहुँचते. ये एक हिम्मत देती है गरीब पिछड़े वर्ग को कि हमारे साथ भी ऐसे नेता है जो हमारी आवाज़ उठाते हैं, और ऐसा नेता अमरावती में आ रहा है. तो मैं आप सबसे, पत्रकार बंधुओं से, अमरावती की जनता से, अमरावती के वोटर्स से और ज़िले के लोगों से अपील करता हूँ कि आप उनसे मिलने, उनसे मुखातिब होने, आप 14 तारीख को 2 बजे वो अमरावती में रहेंगे और एक भव्य रैली रहेंगी, रोड शो रहेगा, जिसका रूट आपको बता चुके हैं. उसके अंदर आखिरी में वो संबोधन करेंगे और जनता से मुखातिब.